गाईज व्हॉट्सअप पुन्हा एकदा मी आलेलो आहे मित्रांनो. आज शिवरात्रीचा उत्सव आहे मित्रांनो, त्यामुळं आपण महादेवाचं दर्शन करायला आलो आहे मित्रांनो. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, अतिशय उंच प्रकारे असा डोंगर आहे मित्रांनो. हे बघा, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर स्वागत आहे मित्रांनो. हे बघू शकताय, अतिशय उंचावर आहे मित्रांनो. आणि माझ्या मागं आहे प्रसिद्ध महादेवाचं मंदिर मित्रांनो. हे मंदिर खूप प्राचीन आणि प्रसिद्ध आहे मित्रांनो. खास तुम्हाला दर्शन करा मित्रांनो, मी इथं घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हे बघू शकता, खूप प्राचीन अशा मूर्ती आहेत मित्रांनो नंदीच्या. तुम्ही बघू शकता, प्राचीन अशा मूर्ती आहेत मित्रांनो नंदीच्या ह्या. हे बघू शकता मित्रांनो. मी प्रत्येकदा नवीन ब्लॉगमध्ये, आज म्हणलं शिवरात्री त्यामुळं आपण नवीन ब्लॉग काढू. बघू शकता मित्रांनो, माझ्या मागे आहे ना उंच डोंगर आहे मित्रांनो. हे अतिशय उंचावर स्थित आहे. यातून गावचा नजारा खूप चांगला दिसतो. बघू शकता तुम्ही, अतिशय उत्कृष्ट अशा नजारा आहे मित्रांनो. इकडं बघू शकता, खूप उंचावरती मंदिर आहे मित्रांनो. याला चढायला 15-20 किंवा अर्धा तास मित्रांनो लागतो परस्पर मित्रांनो, कारण हे खूप उंचावर स्थित आहे. हे बघू शकता तुम्ही, मंदिर किती उंचावर स्थित आहे मित्रांनो. गावचा पण नजारा मित्रांनो अतिशय चांगला येतोय. हे बघू शकता, उंचावर असल्या कारणाने हे खूप अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध आहे मित्रांनो. हे बघू शकताय, खूप मस्त आणि सुंदर असं गारवा आहे मित्रांनो. इथे आलेली थकान पूर्ण मिटून जाते मित्रांनो. महादेवाच्या दारी आलेलं एकदम बेस्ट असते मित्रांनो. आणि आज तर शिवरात्री महादेवाची, नंदीच्या पाया पडू मित्रांनो आपण आणि आतमध्ये जायला प्रवेश करू. बघा मित्रांनो, महादेवाचा अतिशय प्रसिद्ध मूर्ती आहे मित्रांनो. हर हर महादेव शंभो शंकरा. हे बघा मित्रांनो, खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. मित्रांनो अंबाबाईचं स्थान आहे. आणि मित्रांनो प्राचीन अंबाबाई मित्रांनो, याची समाधी मित्रांनो करावीच लागते. गावाच्या शिरीत आहे मित्रांनो. उलटे फेरा महादेवाला मारायचा नसतो असं शास्त्र आहे मित्रांनो. थोडं शास्त्र पाळायचं असते. बघू शकता, परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू मित्रांनो. जय श्रीराम, जय श्रीराम. चला.